तुमच्या घरात मुलगी असेल तर ही घटना आत्ताच पहा, कारण ही गोष्ट ऐकल्यावर प्रत्येक पालकांची झोप उडणार आहे। देशात खळबळ उडवणारी ही घटना इतकी घृणास्पद, इतकी भयानक आहे की कल्पना केली तरी अंगावर काटा येतो। दिल्ली, देशाची राजधानी, लाखो विद्यार्थी रोज प्रवास करतात। कुणी कॉलेजला जातं, कुणी नोकरीला, कुणी शॉपिंगसाठी। सगळं अगदी सामान्य वाटतं, पण या दिल्लीच्या रस्त्यांवर एका मुलीचं आयुष्य हादरवून गेलं। 22 वर्षांची मुलगी मूळची बंगळुरूची शिक्षणासाठी दिल्लीमध्ये आली होती। काही महिन्यांपूर्वी तिने मॉडेल टाउन परिसरात घर भाड्याने घेतलं होतं। ती आंबेडकर विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत होती। स्वप्न मोठी होती, भविष्यासाठी मेहनत सुरू होती, पण तिच्या आयुष्यातील एका साध्या सकाळी तिचं आयुष्य कायमचं बदलून गेलं। त्या दिवशी सकाळी तिला उशीर झाला होता। घाईघाईत तिने मोबाईलवरून कॅब बुक केली। बुकिंग होताच चालकाचा फोन आला, "मॅडम, बुकिंग रद्द करू नका, मी लगेच येतोय." विद्यार्थिनी थोडी त्रस्त झाली, पण तिला पर्याय नव्हता। ती वाट बघत थांबली आणि काही मिनिटातच कॅब तिच्यासमोर उभी राहिली। कॅबमध्ये बसताना सर्व काही सामान्य दिसत होतं। चालक अगदी साधा, सुरुवातीला नम्रपणे बोलणारा, पण त्याच्या मनात काय चाललंय याची कल्पनाही तिला नव्हती। कॅबमध्ये बसल्यावर चालकाने तिला पुढे बसण्याचा आग्रह केला। तिने नकार दिला आणि मागच्या सीटवर बसली। "मॅडम, तुम्ही कुठून आलात?" असं विचारल्यावर तिने सांगितलं की ती दक्षिण भारतातील आहे। इतकं ऐकताच त्या चालकाचा चेहराच बदलला। तो तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला, वारंवार रिअर मिररमध्ये तिच्याकडे पाहून विकृत हसू लागला, अश्लील कमेंट्स करू लागला आणि हळूहळू तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला। विद्यार्थिनी हादरली, तिला अस्वस्थ वाटायला लागलं, पण पुढे जे घडलं ते कुणाच्याही कल्पनेच्या पलीकडचं होतं। अचानक त्या चालकाने धावत्या कॅबमध्येच विद्यार्थिनीसमोर इतकं घाणेरडं कृत्य सुरू केलं की तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले। तो गाडी चालवत होता आणि तिच्या समोरच हस्तमैथून करू लागला। विद्यार्थिनी घाबरली, थरथर कापू लागली। तिने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली, "गाडी थांबवा, मला उतरायचं आहे, थांबा." पण चालक काहीच ऐकायला तयार नव्हता। तो गाडी चालवत राहिला आणि विकृतपणे हसत राहिला। विद्यार्थिनीला वाटलं आता तिचा जीव धोक्यात आहे। रस्ते ओस पडलेले, गाडी वेगाने धावत होती। तिला काहीच सुचत नव्हतं। क्षणोक्षणी तिच्या मनात भीती वाढत होती। काही अंतर पुढे गेल्यानंतर तो चालक ड्यू नॉर्थ कॅम्पस जवळ गाडी थांबवतो। विद्यार्थिनीने क्षणाचाही विलंब न करता दरवाजा उघडला आणि जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धावत सुटली। तिचा श्वास रोखला होता, डोळ्यात पाणी होतं। ती धावत धावत सुरक्षित जागी पोहोचली। थरथरत्या हातांनी तिने आपल्या मित्रांना फोन केला। सगळं सांगताना ती रडत होती, तिला श्वास घेतानाही कठीण जात होतं। मित्र लगेच तिच्याकडे पोहोचले। सर्वांनी मिळून थेट मॉरिस नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी तक्रार नोंदवली आणि तात्काळ पथक पाठवलं। काही तासातच आरोपी कॅब चालक शंकरला अटक करण्यात आली। 48 वर्षांचा हा विकृत मलकागंजचा रहिवासी। त्याला बेड्या ठोकल्या, कॅब जप्त केली। फॉरेन्सिक आणि क्राईम टीमने तपास सुरू केला। पुरावे गोळा करण्यात आले। विद्यार्थिनीचे समुपदेशन करण्यात आलं। या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली। विद्यार्थिनीच्या धैर्यामुळे एका विकृताला तुरुंगात टाकण्यात आलं। पण प्रश्न असा आहे, अजून किती मुली अशा विकृतांच्या जाळ्यात अडकणार आहेत? आज ही मुलगी वाचली, तिने आवाज उठवला, पोलिसांकडे धाव घेतली, पण प्रत्येक वेळी असं होईलच असं म्हणता येईल का? प्रत्येक मुलगी तितकी धैर्यवान असेलच असं नाही। हा फक्त कायद्याचा प्रश्न नाही, हा प्रत्येक पालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। आज देशात लाखो मुली रोज कॅबमध्ये प्रवास करतात, त्या सगळ्यात सुरक्षित आहेत का? ही घटना पालकांना हादरवून टाकणारी आहे। देशात खळबळ उडवणारी ही घटना आपल्याला एक धडा देते, सावधान रहा, सतर्क रहा आणि अशा विकृतांविरोधात आवाज उठवा, कारण शांत राहणं म्हणजे त्यांना आणखी धैर्य देणं। आज हा विकृत तुरुंगात आहे, पण उद्या अजून कुणीतरी कुठल्या तरी मुलीच्या आयुष्याला हादरा देईल। आणि म्हणूनच जर तुमच्याही घरात मुलगी असेल तर ही घटना कधीही विसरू नका। तिच्या सुरक्षिततेसाठी, तिच्या भविष्याकरिता आवाज उठवायलाच हवा।